आज मस्त अशी चॉकलेट चीज केकची रेसिपी शेअर करते आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। इथे मी 7 ते 8 न्यूट्री चॉईस बिस्किट्स मिक्सरमध्ये क्रश करून घेतली, पावडर करून घेतली। त्यानंतर त्यामध्ये मेल्टेड बटर घातलं आहे। अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि काचेच्या कंटेनरमध्ये पहिला लेयर लावून घेतला। लेयर छान असा मी घट्ट दाबून घेतला आणि झाकण लावून फ्रीजमध्ये एक अर्ध्या तासासाठी ठेवून दिला, म्हणजे तो छान सेट होतो। आता सेकंड लेयर करण्यासाठी इथे मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घातला आहे आणि त्याचं पनीर बनवलं आहे। आता हे पनीर मी कापडामध्ये गाळून घेतलं आहे आणि घट्ट पिळून घेतलं आणि त्यानंतर जे पनीर तयार झालं ते मी प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे त्याला लिंबाची टेस्ट येत नाही। ती टेस्ट निघून जाण्यासाठी अगदी पाण्याने स्वच्छ ते धुवून घ्यायचं आहे आणि मग घट्ट पिळून ते पनीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं। चवीपुरती साखर घातली आणि अमूल फ्रेश क्रीम इथे मी 2 ते 3 चमचे घातलं आहे आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आणि अशा प्रकारे आपला हा सेकंड लेयर तयार झाला आहे। आता फ्रीजमध्ये जे भांडं ठेवलं होतं ते काढून बिस्किट्सच्या लेयरवर ही दुसरी लेयर मी मस्त अशी क्रीमची घालत आहे आणि अशा प्रकारे दुसरा लेयर देखील मी सेट करून घेणार आहे। आता ही दुसरा लेयर सेट करण्यासाठी जास्त वेळ भांडं फ्रीजमध्ये ठेवायला लागणार आहे, कारण हा थोडासा पातळ लेयर आहे आणि तो छान घट्ट असा सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। अशा प्रकारे 2 लेयर आपले सेट झाले आहेत। तिसरा लेयर करण्यासाठी मी डबल बॉयलर पद्धतीने इथे चॉकलेट मेल्ट करून घेते आहे। इथे मी मोठं एक चॉकलेट आणि 2 लहान असे डेअरी मिल्क चॉकलेट घेतले आहेत। त्यामध्ये मेल्ट झाल्यावर 2 चमचे क्रीम घातलं आणि अशा प्रकारे मस्त मेल्टेड चॉकलेट तयार करून घेतलं आणि आपल्या दुसऱ्या लेयरवर हा थर्ड लेयर मी घालते आहे। अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे आणि हा लेयर घालण्यापूर्वी सेकंड लेयर सेट झाला की नाही पाहायचा आहे। इथे मी मार्बल इफेक्ट देण्यासाठी टूथपिकच्या साहाय्याने थोडंसं डिझाईन केलं आहे। अशा प्रकारे 3 लेयर आपले सेट झाले आहेत आणि आपला मस्त असा चॉकलेट चीज केक खाण्यासाठी तयार आहे। इंटरेस्टिंग रेसिपी आहे, चविष्ट आहे, नक्की करून बघा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।